मंडळी, डिसेंबरचा हप्ता तर तुमचा जमा झालेला आहे आणि लाडकी बहिणीच्या योजनेचा 21चा हप्ता पण लवकरात लवकर चालू होणार आहे. आता ही योजना आर्थिक समीक्षा करण्यासाठी सुरू करण्यात आली होती. या योजनेत 21 ते 65 वयोगटामधील सगळ्या महिलांना या योजनेचा लाभ मिळू शकतो आणि 2.5 लाखापर्यंत असलेल्या महिलांना आणि वार्षिक उत्पन्न 2.5 लाखपर्यंत असलेल्या महिलांना दरमहा 1500 रुपये आर्थिक मदत दिली जाते. या योजनेत काही महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहेत जे योजनेच्या लाभार्थीसाठी महत्त्वाचे ठरतील. लक्ष देऊन ऐका. या जर तुम्ही ऐकला नाहीत आणि व्हिडिओ पूर्ण नाही बघितला तर तुमचा हप्ता पुढचा बहुतेक येणार सुद्धा नाही आहे. तर चला तर थोडासा व्हिडिओकडे वळूया. नंबर 1, इतर योजनेचा लाभ घेतलेल्या महिलांसाठी निर्बंध. शासन नियमानुसार ज्या महिला आधीपासून इतर सरकारी योजनेत लाभ घेत आहेत त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही आहे. संजय गांधी निराधार योजना लाभार्थी महिलांच्या नावापुढे यस हा पर्याय येईल, ज्यांचा अर्थ असा आहे की लाडकी बहीण योजनेचा लाभ त्यांना मिळणार नाही आहे. म्हणजे संजय गांधी निराधार योजना लाभार्थी जे महिला आहेत त्यांच्या नावापुढे यस असा पर्याय येईल आणि असं काय असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. ज्या महिला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत आहे आणि ज्या महिला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत नाहीत त्यांच्यापुढे नो हा पर्याय दिसेल आणि त्यांना तेवढंच या जे योजना आहे त्याचा लाभ मिळणार आहे. नंबर 2, बँक खात्याशी संबंधित अपडेट. ज्या महिलांनी संजय गांधी योजनेचा लाभ घेतला आहे त्यांना लाडकी बहीण योजनेतील अनुदान बंद केले जाईल. शिवाय योजनेअंतर्गत जमा झालेले पैसे सुद्धा वसूल करण्यात येईल आणि लाडक्या बहिणीनं जर तुम्ही पैसा काढला नसाल तर तुमचे पैसे परत सुद्धा जाऊ शकतात. तर लवकरात लवकर काढून घ्या, नाही जर तुम्ही संजय गांधी या योजनेचा लाभ घेतला असेल तर. नंबर 3, आर्थिक व्यवहाराची पारदर्शकता. महिलांना आता त्यांच्या खात्यात जमा झालेली रक्कम ती कोणत्या बँकेत जमा झाली आणि जमा होण्याची तारीख याची संपूर्ण माहिती पाहता येणार आहे. हे तर तुमचं फायदेशीरच आहे. जास्त काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. योजनेचा लाभ तुम्हाला कसा मिळाला आणि कसा घ्यायचा आहे ते बघूया. लाडकी बहीण योजनेच्या संकेतस्थळावर तुम्ही जाऊन अर्ज करू शकता. योजनेच्या संबंधित नोंदणी करून नारी शक्ती दूत ॲप्लिकेशनचा वापर करू शकतो आणि तिथून तुमचे अर्ज भरला नसेल तर अद्याप भरला नसेल तर भरून घ्या. या योजनेबाबत तुम्हाला आणखीन माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा, आपण त्यावरती नक्की व्हिडिओ बनवू. लाडकी बहिणीनं हे जर चुका करत असेल तर पुढचा तुमचा हप्ता मिळणार नाही आणि ज्यांना संजय गांधीचा जो हप्ता म्हणजे संजय गांधीचं योजना होतं ते जे वापरला असेल त्याचा फायदा घेतला असेल तर पुढचा तुमचा हप्ता येणार नाही. तर लवकरात लवकर मागचा हप्ता काढून घ्या, ज्यामुळे तुम्हाला पुढचा हप्ता येणार तरी काय फरक पडणार नाही तर तुमचे पैसेसुद्धा परत जातील. म्हणून पैसे काढून घ्या. आणि जर तुम्हाला अशा अपडेट्स जाणून घ्यायचे आहे ना तुमच्या योजनेबद्दल किंवा तुमच्या भविष्यासाठी वेगवेगळ्या योजना येतात त्यांचं माहिती जाणून घेण्यासाठी ना तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण दाबा. मिळू एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.